आज आपल्यासोबत जेई मेन्स क्वालिफाईड आणि सीईटी क्वालिफाईड श्वेता ननावरे आहे. वेलकम श्वेता. वेलकम. थँक्यू. तुला SSC मध्ये किती मार्क्स होते? SSC मध्ये मला 94% होते. कोणत्या स्कूल मधून केलं? मी न्यू इंग्लिश स्कूल मध्ये होते, सातारमध्ये. ओके, सातारमध्ये. नंतर मग तू कुठे ऍडमिशन घेतलं किंवा कसं तुझी स्ट्रॅटेजी काय होती 11th-12th ची? स्टार्टिंगला तर मी असं काही ठरवलं नव्हतं की अकॅडमीला घेईन म्हणून, पण नंतर माझे एक ट्युशन टीचर होते नलवडे सर, त्यांनी मला व्हेक्टर अकॅडमी बद्दल रेफर केलं. कारण की भोसले सर खूप छान शिकवतात असं त्यांनी मला सांगितलं होतं, म्हणून मी व्हेक्टर अकॅडमी जॉईन केली. ओके, म्हणजे तू 11th-12th ला व्हेक्टर अकॅडमी? हो, व्हेक्टर अकॅडमी मध्ये होते. तुझं काय होतं डेली शेड्यूल, काय होतं रोजचं? डेली शेड्यूल म्हणजे स्टार्टिंगला तर सकाळी मी लवकर उठायचे, जास्त पण लवकर नाही, पण 8च्या आसपास उठायचे. आणि त्यानंतर अकॅडमी असायची आमची 9-9:30 वाजता. मग 9:30 ते 5-5:30 पर्यंत अकॅडमी असायची. तिथून मग घरी आल्यानंतर थोडाफार इकडे तिकडे करून मग स्टडी करायचे 3 तास वगैरे. तुमचं अकॅडमीचं शेड्यूल कसं होतं? काय काय असायचं त्याच्यामध्ये लेक्चर? अकॅडमीच्या शेड्यूल मध्ये स्टार्टिंगला तर सकाळी सगळे लेक्चर असायचे, 3 सब्जेक्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. आणि नंतर मग थोडाफार स्टडी सेशन असायचा आणि त्याच्यानंतर मग डेली टेस्ट व्हायच्या. डेली टेस्ट. फॅकल्टी वगैरे कशी होती? फॅकल्टी मध्ये फिजिक्स साठी आम्हाला सीमा मिस होत्या आणि खत्री सर होते, ते खूप छान फिजिक्स शिकवायचे. आणि केमिस्ट्रीसाठी साक्षी मिस होत्या आणि मॅथ्स साठी भोसले मिस आणि खत्री सर दोघे मिळून शिकवायचे, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2. तुम्ही नोट्स कोणत्या कोणत्या रेफर केल्यात? नोट्स म्हणजे मी वेगळ्या रेफरन्स बुक तर जास्त नाही यूज केल्या, मी व्हेक्टर अकॅडमीच्याच बुक्स यूज केल्या होत्या. त्यांनी जे सरांनी स्वतःच्या लिहिलेल्या आहेत व्हेक्टर अकॅडमीच्या, जेई साठी आणि सीईटी साठी, म्हणजे जेई साठीच होत्या, त्या यूज केल्या होत्या. तू जेईचा एक्झाम दिली, मग त्याच्यासाठी तुम्हाला काय वेगळी स्ट्रॅटेजी होती, काय पॅटर्न होता? जेईचा स्टडी कसा केलास तू? जेईचा स्टडी तसं तर स्टार्टिंगला आमचे सीईटीचा क्रॅश कोर्स झाला होता, सगळा सिलेबस कव्हर झाल्यानंतर 12चा. आणि मग सीईटीचा क्रॅश कोर्स नंतर आमची जेईची सगळी प्रिपरेशन स्टार्ट झाली होती. आणि सीईटीच्या क्रॅश कोर्समुळे खूप फायदा झाला त्याचा जेई साठी. आणि मग जेई मेन्सचे आमच्या जवळपास 25 ते 30 मॉक टेस्ट पण झाल्या होत्या ऑनलाईन कम्प्युटरवरती. कॉम्प्युटरवर मॉक टेस्ट असायचं. ओके, मग तुम्हाला जे एक्झामच्या वेळी जास्त एफर्ट्स घ्यायला लागले नसतं? नाही, म्हणजे कसं सगळी प्रोसेस माहिती होती स्टार्टिंगची, काय करायचं ऑलरेडी झाली होती. ठीक आहे. आणि सीईटी साठी काय स्ट्रॅटेजी वापरली तू? सेम होता पॅटर्न का वेगळा काय होता? सीईटी साठी पण 2 वेळा क्रॅश कोर्स झाला होता आमचा. स्टार्टिंगला जेव्हा क्रॅश कोर्स झाला तेव्हा दिवसाला एक चॅप्टर घ्यायचे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. आणि मग संध्याकाळी जे आदल्या दिवशी शिकवले त्याच्यावरती टेस्ट असायची, MCQ. आणि त्याच्यानंतर मॉक टेस्ट पण झाल्या होत्या आमच्या दुसऱ्या क्रॅश कोर्स नंतर सीईटीच्या. त्या पण 25 ते 30 मॉक टेस्ट झाल्या होत्या आमच्या. त्यामुळे तुम्हाला एक्झाम मध्ये त्याचा युज झाला? खूप जास्त युज झाला. सीईटीचं अजून काय वेगळं प्रिपरेशन केलं किंवा कोणत्या रेफरन्स बुक्स यूज केलेस तू? रेफरन्स बुक तसं तर अरिहंतच्या बुक्स सरांनी घेऊन दिल्या होत्या, तेवढंच फक्त. बुक्स म्हणजे अकॅडमी कडून तुम्हाला नोट्स पण भेटायच्या? अकॅडमीच्या नोट्स ज्यादा तर मी तेच यूज करायचे रेफरन्स बुक्स पेक्षा. आणि टीचर्स तुम्हाला नोट्स वगैरे प्रोव्हाइड करायचे? हो, प्रोव्हाइड व्हायच्या तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड व्हायच्या. आणि टेस्ट सिरीज वगैरे कशा असायचं तुम्हाला? डेली प्रॅक्टिस टेस्ट वगैरे असायचा का? प्रॅक्टिस टेस्ट पण होत्या आणि फुल लेंथ मॉक टेस्ट सुद्धा होत्या. फुल लेंथ मॉक टेस्ट. मग तुमचं डेली शेड्यूल काय असायचं? किती ते किती टाइम असायचा? टाइम सकाळी 10 वाजता अकॅडमी असायची, 9:30-10 ला ते 5-5:30 पर्यंत असायची. आणि सकाळी लेक्चर झाल्यानंतर मग स्टडी सेशन आणि मग टेस्ट, हेच रुटीन असायचं. टेस्ट सिरीज वगैरे? आणि टेस्ट सिरीजच्या वेळेस सकाळी एक टेस्ट व्हायची आणि संध्याकाळी एक टेस्ट, मध्ये थोडासा गॅप असायचा रिव्हिजन करण्यासाठी. मग रेग्युलर शेड्यूल तुम्हाला काय हेक्टिक वाटलं होतं सुरुवातीला? म्हणजे सुरुवातीला खूपच जास्त असं बंद वाटत होतं, पण नंतर सवय होत गेली. आणि आता बसण्याची अभ्यासाला कॅपॅसिटी पण वाढली आहे, त्याच्यामुळेच बहुतेक. मग तुमचा सीईटीचा स्कोर काय आला? सीईटीला मला 98.15 पडले पर्सेंटाइल. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुम्हाला त्या हेक्टिक शेड्यूलचा काय यूज झाला पुढे एक्झाम मध्ये किंवा तुमच्या डेली रुटीन मध्ये? म्हणजे तेच बोललो ना, स्टडीसाठी बसण्यासाठी कॅपॅसिटी खूप जास्त इम्प्रूव्ह झाली आहे. आणि फक्त बसून राहण्याची नाही तर आपलं जे स्किल असतं की स्वतःला ते समजतंय का नाही हे पण इम्प्रूव्ह झालंय. मध्ये स्टडी सोडून अजून काय अदर ऍक्टिव्हिटीज वगैरे व्हायच्या?
हा, अदर ऍक्टिव्हिटीज म्हणजे सेमिनार व्हायचे आमचे आणि डिबेट्स पण झाल्या होत्या, जेणेकरून की आपल्याला स्वतःचं मत मांडता यावं सगळ्यांसमोर आणि कॉन्फिडन्स पण बिल्ड झाला होता त्यामुळे. म्हणजे या सगळ्या स्ट्रॅटेजीचा तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये, एक्झाम मध्ये, सगळ्यामध्ये खूप हा, झालेला. म्हणजे फक्त एक्झामच नाही तर लाईफ मध्ये पण खूप काही काही शिकायला भेटलं व्हेक्टर अकॅडमी कडून. इंजिनिअरिंग नंतर आपल्याला कॉलेज मिळण्यासाठी जेईच्या एक्झाम्स असतात, मग त्याच्यामधला तू कोणता अटेम्प्ट दिला होतास? मी जानेवारीचा अटेम्प्ट दिला होता, पहिलाच अटेम्प्ट होता तो माझा. हा, व मेन्स मध्ये किती पर्सेंटेज आले? मला जेई मेन्स मध्ये 84% भेटले. तू ज्यात आता 2 एक्झाम क्रॅक केल्यास, मग त्यासाठी तू डेली किती आवर स्टडी करायची? काय तुझं डेली शेड्यूल होतं? जास्त तर स्टडी माझा अकॅडमी मध्येच व्हायचा, म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 5-5:30 पर्यंत. 11 मध्ये मी काही जास्त स्टडी नव्हता केला तसा, जेईचा म्हणा किंवा सीईटीचा. 12th मध्ये आल्यानंतर जसं समजायला लागलं तसं मग स्टडी करायला स्टार्ट केलं. आमच्या अकॅडमी मध्ये स्टडी रूम होती, तर मग मी तिथे बसायचे. संध्याकाळी 6 वाजता बसायचे, 6 ते 10 पर्यंत बसायचे. मग मध्ये आधी थोडा ब्रेक घेऊन 10 मिनिटांचा. ओके. आणि सीईटी साठी काय होतं तुमच्या अकॅडमीमध्ये? काय स्ट्रॅटेजी रन केली होती? सीईटीचे 2 क्रॅश कोर्स झाले होते आमचे. ते म्हणजे कसं तर स्टेट बोर्डचा सिलेबस आमचा ऑगस्ट एंडिंगला पूर्ण कम्प्लीट झाला होता आणि त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये आमचा फर्स्ट क्रॅश कोर्स स्टार्ट झाला होता, जो की 45 डेजचा होता. आणि त्याच्यानंतर मग तो क्रॅश कोर्स झाल्यानंतर आमचं जेईची प्रिपरेशन घेतली होती लास्टचे 3 महिने. आणि त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये आमचा फर्स्ट क्रॅश कोर्स स्टार्ट झाला होता, जो की 45 डेजचा होता. आणि त्याच्यानंतर मग तो क्रॅश कोर्स झाल्यानंतर आमचं जेईची प्रिपरेशन घेतली होती लास्टचे 3 महिने. क्रॅश कोर्स म्हणजे नक्की काय असतं? काय पॅटर्न घेतला होता तुम्हाला? मध्ये प्रत्येक दिवशी 3 विषयांचे 3 चॅप्टर्स व्हायचे. म्हणजे पहिल्यांदा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ह्या विषयांचे 3 चॅप्टर व्हायचे. आणि ते चॅप्टर घेताना ते आम्हाला पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करायचे आणि त्यानंतर PYQs थोडेफार घ्यायचे सॉल्व्ह करून. ते झाल्यानंतर त्याच्याच दुसऱ्या दिवशी त्या तिन्ही सब्जेक्ट वरती, तिन्ही चॅप्टर वरती टेस्ट व्हायची आमची डेली टेस्ट सिरीज असायची. मग त्याचा काही यूज झाला तुला एक्झामच्या वेळी? हो, म्हणजे कसं ज्या त्यावेळी त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे मग त्याचा लास्ट प्रिपरेशन मध्ये खूप फायदा झाला. मग तुम्हाला PYQ वगैरे सॉल्व्ह करून घेतले होते? हा, म्हणजे PYQs आमच्या क्लासमध्ये पण सॉल्व्ह करून व्हायचे आणि प्रॅक्टिस टेस्ट मध्ये पण कधी कधी PYQs यायचे किंवा मग मॉक टेस्ट मध्ये पण बऱ्यापैकी असायचे. अदर म्हणजे स्टडी सोडून अदर काय काय ऍक्टिव्हिटीज व्हायच्या तुमच्या अकॅडमीमध्ये? अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये सेमिनार व्हायचे, डिबेट झाली होती एकदा. आणि सेमिनारमुळे कॉन्फिडन्स खूप जास्त वाढला होता आणि डिबेटमुळे कसं स्वतःचं मत मांडण्याची जी कॉन्फिडन्स असतो तो भेटला आम्हाला. ओके. कॉन्फिडन्स त्या का कॉम्प्युटरवर पण घेतल्या गेलेल्या? ऑफलाईन पण होत्या आणि ऑनलाईन पण होत्या. आमच्या बऱ्यापैकी मॉक टेस्ट ह्या ऑनलाईन झाल्यात कम्प्युटरवरती, जेणेकरून आम्ही जास्त फेमिलियर होतो त्याच्यावर. किती एक्झाम्स तुम्ही किंवा किती मॉक टेस्ट तुम्ही दिल्या होत्या? 25 ते 30 मॉक टेस्ट तरी झाले असतील. हा, त्याचा काय फायदा झाला तुम्हाला मग एक्झामच्या वेळी? हो, खूप फायदा झाला, कारण की क्वेश्चन जरी रिपीट नसतील होत तरी पॅटर्न रिपीट होतोच ना, त्यामुळे खूप फायदा झाला त्याचा. ओके. त्याचा तुम्हाला यूज झाला? हा. किंवा कोणते बुक्स रेफर केलेत अकॅडमी मधून तुम्हाला? ते प्रोव्हाइड व्हायचे का? हा, बुक्स म्हटलं तर अकॅडमी मधून सगळे प्रोव्हाइड व्हायचे. मी जास्त तर रेफरन्स बुक नाही यूज केल्या, आम्ही अकॅडमीच्याच बुक्स यूज केल्या होत्या. भोसले सरांनी स्वतःच्या लिहिलेल्या होत्या त्या, आणि PYQs पण मी त्यातलेच केले होते. श्वेता, तुला ही ग्रेट अचिव्हमेंट मिळालेली आहे, म्हणजे तू जेई मेन्स क्वालिफाय केलीस, नंतर तुला सीईटीला पण 98.2% पडले. ह्याचे सगळं क्रेडिट तू कोणाला देशील? सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या पॅरेंट्सला ह्याचं क्रेडिट देईल, कारण की त्यांनीच मला व्हेक्टर अकॅडमी मध्ये ऍडमिशन करून दिलं होतं आणि पहिल्यापासून सगळ्या सुखसुविधा त्यांनी मला दिल्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भोसले सर, भोसले मिस आणि व्हेक्टर अकॅडमीची सगळी फॅकल्टी, कारण त्यांनीच मला स्टडी एन्व्हायरमेंट मिळवून दिलं होतं, जे की खूप छान होतं.